पाण्यात बुडाली. येते लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय झाला आता की पाण्यात बुडणारे कोण आहे? बकुळा. बकुळावरून तुम्हाला दोन नावं लक्षात राहतील, बरोबर की नाही? कोणती कोणती? ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व, अशी दोन नावं लक्षात राहतील. बकुळा पाण्यात बुडाली. पाण्यात बुडाली म्हणजे कुठं विरघळणारे असणार आहेत? पाण्यात विरघळणारे असणार. कोण बुडाली? बकुळा बुडाली. म्हणजे ब आणि क जीवनसत्व हे कशात विरघळणारी असतील? पाण्यात विरघळणारी असतील, बरोबर. आता पाण्यात विरघळणारं पहिलं जीवनसत्व आपल्याला बघायचंय ब. आता ब जीवनसत्वाला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं पण म्हणतात, बरोबर. आता याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? तर B1. B1चं शास्त्रीय नाव काय आहे? थायमिन. येते लक्षात. आणि याच्यामुळे कोणता रोग होतो? तर तो जो रोग होतो तो आहे बेरी रोग. मग हे लक्षात कसं ठेवायचं? तर लिहून घ्या लगेच. थायमिन, ताय, पहिलीत, शाळेत, जात नव्हती. येतं लक्षात. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. समजतंय? म्हणजे याचा अर्थ काय? थायमिनचा ताई शब्द लक्षात राहू शकतो तुम्हाला. ताई. आता ताईवरून आपण काय तयार केलेला आहे? तर ताई हा शब्द तयार केलेला आहे. आता ताई पहिलीच शाळेत जात नव्हते. आता लक्षात घ्या, पहिलीमध्ये कुठलंच बाळ काही लगेच शाळेत जातं का? नाही जात, बरोबर की नाही? म्हणजे पहिला 1 महिना तो प्रचंड शाळेत जाण्यासाठी त्रास देतो, मग तो शाळेतच जात नव्हता. तशीच आपली कुठली तरी एक ताई आहे आणि ती ताई सुद्धा पहिलीमध्ये शाळेत जाते का लवकर? तर ती ताई सुद्धा पहिलीमध्ये लवकर शाळेत जात नाहीये. म्हणजेच काय? फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं की ताई तर तुमच्या लक्षात राहू शकतं ना. मग ताई आपली जी आहे ती ताई आपली पहिलीमध्ये लवकर शाळेतच जात नाहीये. म्हणजे शाळेत जायचं म्हणलं की ती रडतीये आणि रडती म्हणून आपण तिला काहीतरी खायला देतो आणि त्याच्यानंतर ती शाळेत जाते, बरोबर. मग तिला आपण खायला काय देतोय? तर तिला खायला आपण बोरं देतोय, असं लक्षात ठेवायचं. समजतंय का? म्हणजेच काय की ही जी बोरं आहेत, म्हणजेच काय की बेरी रोग कशामुळे होतोय? B1 मुळे होतोय, असं लक्षात ठेवायचं. आपल्याला 2 प्रश्न इथे येतील. B1चं शास्त्रीय नाव काय? तर B1चं शास्त्रीय नाव काय लक्षात ठेवणार तिथं तुम्ही? थायमिन. कारण ताई कितवीत शाळेत जात नाहीये? पहिलीच शाळेत जात नाही. काय खायला देतोय आपण? मग तिला बोरं खायला देतोय. बोरं खायला देतोय म्हणजेच कोणता रोग असणार आहे इथं? बेरी रोग असणार आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही शब्द तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. येते लक्षात. आता इथं B2 जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय? आता B2 जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव रायबोफ्लेविन आहे. हे एवढं मोठं रायबोफ्लेविन पाठ करायला अवघड आहे, बरोबर का? 10 वेळा रायबोफ्लेविन लक्षात पण राहणार नाही, पण हा तर शब्द लक्षात राहील तुमचा राय, बरोबर. रायवरून आपण शब्द काय तयार केलेला आहे? राया. येते लक्षात. मग राया जो आहे तो राया कितवीत आहे असं लक्षात ठेवायचं. तर लक्षात घ्या, राया कितवीत आहे? राया आहे दुसरीत. येते लक्षात. एवढंच लक्षात ठेवायचं. B2चं नाव काय? तर लगेच B2 म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या? दुसरीत कोण आहे? दुसरीत कोण आहे? राया. मग 4 पर्याय दिलेले असतील, 4 पर्यायामध्ये राया कुठं दिसतोय तो बघायचा. राया दिसेल तो पर्याय निवडायचा. येते लक्षात. म्हणजे ताई असेल तर B1, राया असेल तर B2. येते लक्षात. त्यानंतर तिसरा जो आहे तो तिसरा आहे नियासिन. येते लक्षात. मग नियासिन वरून लक्षात काय ठेवणार तुम्ही? तर त्रिमूर्ती, नाइसिन पावडर लावतो. समजतंय? काय लक्षात ठेवायचं इथं? त्रिमूर्ती म्हणजे याचा अर्थ काय? B1, B2, B5, B3 किती असतील? तर B3. त्रिमूर्तीमध्ये पण आकडा किती येतोय? 3च येतोय. मग B3 मध्ये पण आकडा किती येतोय? 3च येतोय. म्हणजे याच्यावरून तुम्ही 3 नंबरचा आकडा लक्षात ठेवू शकता. आणि नियासिन वरून कोणती पावडर लक्षात ठेवायची तुम्हाला? नाइसिन पावडर लक्षात ठेवायची. म्हणजे इथं ही जरी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तरी लगेच तुमच्या लक्षात राहील की 3 जण आहेत, त्या 3 जणांना आपण त्रिमूर्ती असं नाव दिलेलं आहे आणि ते पावडर कुठली लावतायत? नाइसिन वरून नियासिन हा शब्द लक्षात ठेवू शकता, बरोबर की नाही? आणि त्यानंतर हे 3 जण पेला घेऊन बसतात, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ रोग कोणता असेल? पेलाग्रा. किती जण पेला घेऊन बसतात? 3 जण पेला घेऊन बसतात. म्हणजेच रोग कोणता असणार आहे इथं? पेलाग्रा हा रोग असणार आहे. येते लक्षात. ताई कितवीत आहे? पहिलीत, बरोबर. थायमिन, बरोबर. राया कितवीत आहे? दुसरीत. म्हणजेच B2चं शास्त्रीय नाव काय असणार आहे? रायबोफ्लेविन हे B2चं शास्त्रीय नाव असणार आहे. आणि त्रिमूर्ती कोणती पावडर लावते? नाइसिन. म्हणजे B3चं शास्त्रीय नाव काय असणार आहे? नियासिन. त्रिमूर्ती काय घेऊन बसतात? तर पेला घेऊन बसतात. म्हणजे याचा रोग कोणता असणार आहे? पेलाग्रा रोग असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे
B1 थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3 नियासिन किंवा नायसिन, हे लक्षात ठेवण्यापेक्षा अगदी शॉर्टकटने जरी हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला 4 ऑप्शन येणार आहेत. 4 ऑप्शन पैकी एक पर्याय तिथं निवडायचा आहे. मग एक पर्याय निवडत असताना ट्रिक सहित लवकर निवडलं जाऊ शकतं. नाहीतर काय होणार, रायबोफ्लेविन नक्की B1 आहे का B2 आहे, बरोबर, थायमिन नक्की B1 आहे का B2 आहे, पण ती जर ट्रिक लवकर तुमच्या लक्षात राहू शकते आणि लवकर तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता. त्याच्यामुळे ह्या ट्रिक ज्या आहेत, ह्या ट्रिक सगळ्या व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं, B1 पाहिलेलं होतं. B1, B2 बरोबर की नाही, B3 नंतर आता आपल्याला पाहायचं आहे B5. येते लक्षात. मग आता B1चं शास्त्रीय नाव काय पाहिलं होतं आपण, थायमिन, बरोबर. ताई कितवीत आहे, पहिली. तर आया कितवीत आहे, दुसरीत. त्यानंतर त्रिमूर्ती कोणती पावडर लावतात, नायसिन. नायसिन म्हणजे त्रिमूर्ती म्हणजे 3, B3चं नायसिन म्हणजे नियासिन नाव असणार आहे. आता आपल्याला पाहायचंय काय, B5. इथं आकडा किती आलेला आहे, 5, बरोबर. मग 5 वरून पांडव हा शब्द तुमच्या लक्षात राहू शकतो, बरोबर की नाही. पांडवांना काय गिफ्ट दिली, पॅन्ट गिफ्ट दिली, असं इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. येते लक्षात. पांडव म्हणजे किती जण असतील, 5 जण असतील आणि त्यांना काय गिफ्ट दिलेले, पॅन्ट गिफ्ट दिलेले. म्हणजे 5ला काय महत्वाचं आहे, पॅन्टोथेनिक ऍसिड महत्वाचा आहे. आता तुम्ही काय करणार, B5 पॅन्टोथेनिक ऍसिड, B5 पॅन्टोथेनिक ऍसिड, हे सतत 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 म्हणत बसणार. कशाला म्हणायचंय, पॅन्टोथेनिक ऍसिड मध्ये शब्द कोणता येतोय, पॅन्ट, बरोबर की नाही. त्यानंतर B5 मध्ये अंक कोणता येतोय, 5. 5 वरून पांडव आणि पॅन्टोथेनिक वरून पॅन्ट. पांडवांना पॅन्ट गिफ्ट दिली. एवढं जरी लक्षात ठेवलं आणि B5 विचारलं तर पॅन्ट कुठं दिसते हे 4 पर्यायात बघायचं. जिथं पॅन्ट दिसेल त्याला गोल करायचा आणि 1 मार्क घ्यायचा. म्हणजेच काय, B5 पॅन्टोथेनिक ऍसिडला तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागणार आहे, तर पांडवांना पॅन्ट गिफ्ट दिली हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. अगदी त्याच पद्धतीनं B6ला पायरिडॉक्सिन हे नाव दिलेलं आहे, बरोबर की नाही. पायरिडॉक्सिन मध्ये फक्त काय लक्षात ठेवा, इथं पायरी, बरोबर. पायरीवरून काय लक्षात येईल, तुमच्या पायऱ्या, बरोबर. जिन्यावरून चढताना, बिल्डिंग वर जाताना, बरोबर की नाही, पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाताना काय लागतात, पायऱ्या लागतात, बरोबर का नाही. मग ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांवरून एक व्यक्ती घसरलाय. तो एक्झॅक्ट किती वाजता घसरला, तर आकडा लक्षात ठेवा, 6 वाजता तो चालत होता पायऱ्यांवरती आणि 6 वाजता पायऱ्यांवरून चालत असताना चालता चालता तो खाली घसरला. एवढं जरी इथं लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात काय राहणार आहे, इथं B6चं नाव काय असणार आहे, पायरिडॉक्सिन हे B6चं नाव असणार आहे. इथं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, येते लक्षात. त्यानंतर B7ला काय लक्षात ठेवायचे, बायोटिन. बायोटिन मध्ये बायो हा शब्द लक्षात ठेवू शकता. आता 7 वरून एक आडनाव असतं, बरोबर की नाही. B7 वरून एक आडनाव तुम्ही लक्षात ठेवलेले, सातपुतेबाई. ह्या ज्या सातपुतेबाई आहेत ह्या काय झालेल्या आहेत, लेट झालेल्या आहेत. सातपुतेवरून आकडा कोणता आहे, 7 आणि बाईवरून कोणतं लक्षात ठेवायचं तुम्हाला, बायोटिन हा शब्द इथं लक्षात ठेवायचा आहे. इथं फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवायचं, सातपुतेबाई लेट झाल्या. सातपुते म्हणजे B7, बाई म्हणजे काय, बायोटिन, येते लक्षात. त्यानंतर 9 मध्ये काय, फॉलिक ऍसिड. आता तिथे 4 पर्यायात ऍसिड देतील. B9चं शास्त्रीय नाव सांगा आणि प्रत्येक पर्यायामध्ये ऍसिड ऍसिड ऍसिड. म्हणजे इथं ऍसिड शब्द लक्षात ठेवून चालणार आहे का, तर ऍसिड शब्द लक्षात ठेवून चालणार नाहीये. मग इथं लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, फॉलिक हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आता फॉलिक हा शब्द लक्षात ठेवत असताना इथं तुम्हाला फुलबाजा लवकर लक्षात राहील, येते लक्षात. मग फुलबाजा वाजवणारी कोण, तर फुलबाजा वाजवणारी फक्त तिचं नाव लक्षात ठेवायचं, नवनीत, येते लक्षात. मग फुलबाजा वाजवणारी नवनीत असं जरी इथं लक्षात ठेवलं, ती नवनीत म्हणजेच काय, 9, बरोबर. आणि काय वाजवते, फुलबाजा वाजवते. अशा पद्धतीने हे सगळे शब्द तुमचे व्यवस्थित लक्षात राहू शकतात. त्यासाठी फक्त काय लक्षात ठेवायचे, ट्रिक लक्षात ठेवायची, बरोबर. ताई कितवीत आहे, तर ताई पहिलीच्या शाळेत लवकर जात नव्हती, सतत सतत रडायची, म्हणून तिला आपण बोरं खायला द्यायचो. म्हणजेच काय, B1चं नाव काय झालं, थायमिन नाव झालं, बरोबर. आणि रोग कोणता झाला, बेरी झाला. अगदी त्याच पद्धतीनं राया कितवीत आहे, तर दुसरीत आहे. म्हणजे B2चं नाव काय असणार आहे, रायबोफ्लेविन नाव असणार आहे, बरोबर. त्रिमूर्ती जी आहेत ही त्रिमूर्ती कुठली पावडर लावतात, तर त्रिमूर्ती नायसिनची पावडर लावतात. म्हणजे
म्हणजे B3 काय असणार आहे, नियासिन असणार आहे. आणि ते तिघं पेला घेऊन बसतात, म्हणजे रोग कोणता असणार आहे, पॅलाग्रा असणार आहे. पॅन्ट कुणाला गिफ्ट दिलेली आहे, पांडवांना गिफ्ट दिलेली आहे. म्हणजेच काय, पॅन्टोथेनिक ऍसिड हे कुणाचं नाव असणार आहे, तर B5चं नाव असणार आहे. 6 वाजता पायऱ्यांवरून घसरला, 6 वाजता घसरला म्हणजे B6चं नाव काय असणार आहे, पायरिडॉक्सिन असणार आहे. कोणत्या बाई लेट झाल्या, सातपुते बाई लेट झाल्या. म्हणजेच काय, तर B7चं नाव असणार आहे बायोटिन. आणि फुलभाज्याची ट्रिक आपण आत्ताच पाहिली, याचाच लगेच स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा वहीमध्ये हे लगेच लिहून घेतलं तरी चालेल. आता लक्ष द्या, आतापर्यंत तुम्ही लिहून घेतलेला असेल किंवा स्क्रीनशॉट काढून तो ठेवलेला असेल, बरोबर. आता ब ची जी आपण सगळी लाईन पाहतोय की नाही, त्या ब मधला शेवटचा कोणता आहे, B12. हा अत्यंत महत्वाचा आहे. B12चं नाव काय, सायनोकोबाल्मिन. आता हे नावाचा मुळात उच्चारापासून आपल्याला प्रॉब्लेम होतो की हा लवकर उच्चारच लक्षात राहत नाही. B12 काय उच्चार करायचा, सायनोकोबाल्मिन, सायनोकोबाल्मिन. मी काय म्हणतोय, पुढचं कोबाल्मिन तुम्ही पाठच करू नका. हे जे दिसतंय ना कोबाल्मिन, हे पाठच करायचं नाही. पाठ काय करायचं, फक्त सायनो हा शब्द पाठ करा. मग लक्षात ठेवायचं, रात्रीच्या अंधारात एखादा 12 वाजता जर बाहेर फिरत असेल तर त्याला काय आपण म्हणतो, तज्ञ आहे का तो, असं नाही म्हणत, बरोबर का. काही सायको सारखा वागतोय हा, रात्रीच्या 12 वाजता बाहेर फिरतोय असं म्हणणार आहे आपण. म्हणजेच काय, की रात्री 12 वाजता तो कसा फिरतोय, सायको सारखा वागतोय किंवा सायको सारखा फिरतोय. असं ज्यावेळेस तुम्ही इथे लक्षात ठेवणार आहे की नाही, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की 12 म्हणलं की सायको शब्द लक्षात राहील. म्हणजे इथं फक्त आकडा येईल 12 आणि शब्द कोणता येणार आहे, तर शब्द येणार आहे सायको. एवढंच लक्षात ठेवायचं. सायनो कोबाल्मिन पाठच करायचं नाही, इतकं हार्डवर्क करत बसायचं नाही. आपल्याला 4 पर्याय येणार आहेत. 4 पर्यायामध्ये तुम्हाला विचारणार आहेत प्रश्न काय, B12चं शास्त्रीय नाव सांगा. B12 म्हणजे रात्रीच्या 12 वाजता वागतोय कसा, तो सायको सारखा. सायको शब्द 4 पर्यायात शोधा. जिथं तुम्हाला सायको शब्द दिसेल, तो सायको शब्दाला फक्त काय करायचं, तुम्हाला गोल करायचा आहे. ही झाली आपली शास्त्रीय नावांची ट्रिक. शास्त्रीय नावांच्या ट्रिक व्यतिरिक्त हे 3 रोग इथं आपल्याला जास्त महत्वाचे आहेत. बेरी B1 आपण लक्षात ठेवलं ना. पहिलीत आपली ताई शाळेत जात होते का, नव्हती जात. ताई शाळेत जात नव्हती म्हणून थायमिन. थायमिन म्हणजेच काय, ताईमिन लक्षात ठेवलं तरी चालेल. ताई म्हणजेच काय, ताई, बरोबर. मग तिला आपण काय खायला देतोय, की बाबा दर तुला खाऊन तू शाळेत जा. खायला काय देतोय आपण तिला, बोरं खायला देतोय. म्हणजेच बोरं खायला देतो म्हणजेच काय, रोग कोणता असणार आहे, बेरी हा रोग असणार आहे, बरोबर. 3 जण आहेत ज्यांना आपण त्रिमूर्ती नाव दिलं होतं, त्यांना बसायचं होतं, काय घेऊन बसायचं होतं, पेला घेऊन बसायचं होतं. आणि ह्या त्रिमूर्तीनी बसायच्या आधी कोणती पावडर लावलेली होती, नायसिनची पावडर लावलेली होती. म्हणजे 3 त्रिमूर्ती म्हणजे B3चं शास्त्रीय नाव काय असणार आहे, नियासिन असणार आहे. आणि काय घेऊन बसले, ते पेला घेऊन बसले. म्हणजे B3 मुळे होणारा रोग कोणता असणार आहे, पेलाग्रा हा B3 मुळे होणारा रोग असणार आहे. आणि लक्षात ठेवा, एनिमिया म्हटले की B9 आणि B12. या व्यतिरिक्त हे जे आहेत ह्याचे असे स्त्रोत आहेत. हे स्त्रोत सुद्धा लक्षात ठेवा किंवा हे स्त्रोत सुद्धा एकदा वाचून घ्या किंवा हे स्त्रोत लिहून घेतले तरी चालेल. पण इथं सगळ्यात जास्त महत्वाचं शास्त्रीय नाव आणि हे जे काही रोग आहेत ते. मग शास्त्रीय नाव तर आता मी शिकवलेलीच आहे. ब ची जी काही सगळी लाईन असणार आहे ब ची, इथं पूर्ण ब च्या लाईन मध्ये तुम्हाला सगळे शास्त्रीय नावं पाठ करायची अजिबात गरज नाहीये. पहिलीमध्ये आपली ताई होती, त्या ताईला ग्रामीण भाषेमध्ये आपण ताई म्हणतो. ताई शाळेत जात नव्हती म्हणून आपण तिला बोरं देतोय. ताई म्हणजेच काय, थायमिन. दुसरीमध्ये कोण आहे, राया. एवढंच लक्षात, दुसरीमध्ये राया आहे. रायावरून आपोआप तुम्हाला गोल कशाला करायचा आहे, रायबोफ्लेविनला गोल करायचा आहे. त्रिमूर्तीने पावडर लावली, त्या पावडरचं नाव नायसिन. नायसिन म्हणजे B3 ला नियासिन निवडायचं आहे, बरोबर. B5चं नाव काय, एवढं मोठं नाव कशाला B5चं लक्षात ठेवायचं. B5 म्हणजे 5 म्हणजे पांडव. पांडवांना काय गिफ्ट दिलं, पॅन्ट. एवढंच लक्षात ठेवा, पांडवांना पॅन्ट गिफ्ट दिली, बरोबर. B6 ला काय, 6 वाजता तो पायऱ्यांवरून घसरला. 7 म्हणजे कोणत्या बाई, सातपुते बाई, बरोबर. सातपुते बाई म्हणजे B7 बायोटिन. येते लक्षात. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालेल. आणि त्याच्यानंतर आता आपण B12 पाहिलेलंच आहे. B12 म्हणजेच काय, सायनो कोबाल्मिन. 12 वाजता फिरतो म्हणून तो सायको वाजतो. आणि B9 राहिलं तर फुलभाज्या. तिथे लक्षात ठेवा, रात्रीच्या 9 वाजता तो फुलभाज्या वाजवतोय. दिवाळीचे दिवस असतील. अशा पद्धतीने याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे सगळं लिहून घेतलं तरी चालेल. आज आपण फक्त पाण्यात विरघळणारे जीवनसत्व बघत होतो, बरोबर की नाही. तर याच्यातला जो आहे हा, तो आहे क जीवनसत्व. समजते आता. क जीवनसत्वाचं नाव काय आहे, एस्कॉर्बिक ऍसिड. मग तुम्ही आता बघा ना, आपण बरेच ऍसिड झाले, बरोबर की नाही. पॅन्टोथेनिक ऍसिड झालं,
फॉलिक ऍसिड झालं, आता कोणतं आलेलं आहे, एस्कॉर्बिक ऍसिड आलेलं आहे. मग हे सतत ऍसिड ऍसिड ऍसिड. पॅन्टोथिनिक मध्ये एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, पॅन्ट. पॅन्ट म्हणलं की पांडव लक्षात येईल तुमच्या, पांडवांना पॅन्ट गिफ्ट दिली होती असं लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे की ना. त्यानंतर पुढं आता एस्कॉर्बिक ऍसिड. एस्कॉर्बिक ऍसिड जे आहे ते एस्कॉर्बिक ऍसिड वरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, तर ऑस्कर हा शब्द लक्षात ठेवू शकता. समजतंय. मग ऑस्कर या शब्दावरून काय लक्षात येणार आहे, तर एक वाक्य लक्षात येणार आहे. काय तर लक्षात घ्या, काकांना ऑस्कर मिळाला. एवढंच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, काकांना ऑस्कर मिळाला. कुणाला ऑस्कर मिळालाय, काकांना. म्हणजे कोणतं जीवनसत्व असेल, क. ऑस्कर वरून काय लक्षात येणार आहे तुम्हाला, एस्कॉर्बिक ऍसिड. म्हणजे एवढंच पाठ करा फक्त इथं, काय, काकांना ऑस्कर मिळाला. एवढं पाठ केलं तरी सफिशियंट आहे. एवढं पाठ करायचं, काकांना ऑस्कर मिळाला. क जीवनसत्व एस्कॉर्बिक ऍसिड. हे जीवनसत्व आपल्याला प्राण्यांपासून मिळत नाही, म्हणजेच याचे वनस्पतीचे स्त्रोत विचारतील त्याच्यामुळे, बरोबर की ना. आणि याच्यातला मला वाटते संत्री, मोसंबी, आवळा पोलीस भरतीला सतत विचारलेला आहे, वनरक्षकला विचारलेला आहे. काय, मोसंबी कुठलं जीवनसत्व, आवळा कुठलं जीवनसत्व, लगेच आठवायचं काय, क जीवनसत्व. क जीवनसत्व म्हणजेच काय, काका. काकांना कोणता अवॉर्ड भेटलाय, ऑस्कर. ऑस्कर म्हणजेच काय, एस्कॉर्बिक ऍसिड. असं लक्षात ठेवू शकता. ह्याचं कामच आहे हिरड्यांना मजबूती देणं. मग हे जर जीवनसत्व नसेल तर हिरडे मजबूत राहतील का, राहणार नाही. आणि हिरड्या जर मजबूत राहत नसतील तर त्याच्यातून काय येणार आहे, रक्त येणार आहे. म्हणजेच या जीवनसत्वाच्या अभावामुळे, कोणत्या जीवनसत्वाच्या, क जीवनसत्वाच्या अभावामुळे रोग कुठला होतोय, तर रोग होतोय स्कर्वी. आणि नाव लक्षात ठेवायचं एस्कॉर्बिक. मग ते काकांना ऑस्कर मिळाला नाही, ते आणायला कशावरून गेलेले, स्कूटीवर गेलेले. स्कूटीच्या स्क वरून काय लक्षात ठेवायचं, स्कर्वी. स्कूटीचं नावच लक्षात ठेवा, स्कर्वी. स्कर्वी स्कूटीवरून गेली, असं जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात राहील. इथं आपले आजचे 2 जीवनसत्व संपले. उद्या आपण काय बघणार आहे, अ, ड, ई, की. येते लक्षात. त्याच्या आधी हे सगळं पाठ करून घ्यायचं. पाठ करत असताना आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने जर सतत ट्रिक पाठ करत असू तर ट्रिक पाठ करत बसायचं नाही, लक्षात घ्या. ट्रिक पाठ करायच्या, सतत ती डायरेक्ट शास्त्रीय नावं पाठ करत बसायचं का, तर शास्त्रीय नावं पाठ करत बसायची नाहीत. अजिबात शास्त्रीय नावं पाठ करायची नाहीत, लक्षात घ्या. तुम्हाला पाठ काय करायचे, मी सांगतोय त्या ट्रिक पाठ करायच्यात, बरोबर. पहिलीत कोण आहे, ताई. ताई म्हणजेच काय, B1 थायमिन असणार आहे, बरोबर. ताईचं ताई जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. राया कितवी ते दुसरीत, म्हणजे B2 ला काय असणार आहे, रायबोफ्लेविन असणार आहे. नाव पाठच करू नका, फक्त राया 2 असं लक्षात ठेवू शकता. त्रिमूर्ती 3, पावडर नायसिन. पॅन्ट म्हणलं की 5, बरोबर की नाही. 6 म्हणलं की पायऱ्यांवरून 6 वाजता घसरला. 7 म्हणलं की सातपुते बाई. 9 वाजता फुलबाजा वाजवला. आणि सायको सारखा तो कधी फिरत होता, रात्रीच्या 12 वाजता फिरत होता. आणि क जीवनसत्वाचं नाव काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, तर क जीवनसत्वाचं नाव लक्षात ठेवायचंय, काकांना